Dear friends, next article is evolution. इव्होल्यूशन म्हणजे काय? तर सिंपल ऑर्गॅनिझम मध्ये बदल होतो आणि कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार होणार. सो continuous, gradual, orderly change in simple life to produce complex one, it is called as evolution. Simple organism मध्ये कंटिन्यू, ग्रॅज्युअल हळूहळू, ऑर्डरली डेफिनेट अशा ऑर्डर न होणारे चेंजेस आणि त्यामुळं कॉम्प्लेक्स बनणार, पुन्हा त्याच्यामध्ये चेंजेस होणार, पुन्हा कॉम्प्लेक्स बनणार, त्याच्यामध्ये चेंजेस होणार, पुन्हा कॉम्प्लेक्स बनणार. अशा प्रकारे इव्होल्यूशनची प्रोसेस सुरू राहते. डार्विन इव्होल्यूशनला म्हणतो डिसेंट with modifications. Descent with modifications असं डार्विन म्हणतो. याचं छोटंसं व्यवहारातलं उदाहरण पाहूया. जसं मोबाईल अस्तित्वात आले आपल्या देशात, छोटासा फक्त फोन डायल करणे, रिसीव्ह करणे आणि SMS करणे एवढंच काम केलं जात होतं. त्याच्यामध्ये बदल करून नवीन व्हरायटी बनवली, पुन्हा बदल केला नवीन व्हरायटी, पुन्हा बदल केला नवीन व्हरायटी, नवीन व्हरायटी, नवीन व्हरायटी, नवीन व्हरायटी, चालूच आहे हे काम. त्याप्रमाणे स्पीसीज मध्ये बदल होणार, नवीन व्हरायटी बनणार, नवीन स्पीसीज बनणार, पुन्हा बदल हो झाले, नवीन स्पीसीज, पुन्हा बदल, नवीन स्पीसीज. अशा प्रकारे इव्होल्यूशनची प्रोसेस सुद्धा सतत सुरू आहे. आणि एका जनरेशन मध्ये काही कळत नाही. जसं तुम्हाला कोणी म्हटलेलं आढळलं का, अरे माझा हा आठवडा इव्होल्यूशन करायचा आहे, मला कोणी डिस्टर्ब करू नका. नाही, एका जनरेशन मध्ये फार किरकोळ चेंजेस होतात, त्यामुळं आपल्याला जाणीव सुद्धा होत नाही. तर इव्होल्यूशन झालं की नाही झालं याचे पुरावे आपण नंतर देणारच आहोत. पण झालं असेल तर ते कसं झालं हे अगोदर आपण डिस्कस करणार आहे. आणि ते डिस्कस करणार आहे थेअरीज ऑफ बायोलॉजिकल इव्होल्यूशन मध्ये. आणि याच्या संदर्भामध्ये अनेक थेअरीज मांडल्या गेल्या. जशी थेअरी ऑफ लॅमार्क्स और लॅमार्किझम और थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर, डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, म्युटेशन थेअरी ऑफ ह्युगो डी व्हेरिस, अशा अनेक थेअरीज या संदर्भात मांडल्या गेल्या. आणि मॉडर्न सिंथेटिक थेअरीचा नंतर आपण विचार करणार आहोत. लॅमार्कनं थेअरी मांडली, डार्विननं मांडली, त्यानंतर इथं ह्युगो डी व्हेरिसनं म्युटेशनची थेअरी मांडली. आणि याच्यानंतर मग न्यू डार्विनिझम मध्ये मॉडर्न सिंथेटिक थेअरी मांडली गेली. सुरुवातीला आपण पाहूया थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर प्रपोज्ड बाय लॅमार्क. लॅमार्क आपल्या थेअरी मध्ये सांगतो
ज्या कॅरेक्टर बाय बर्थ आपल्याला प्रत्येकाला मिळतात त्या कॅरेक्टरला आपण म्हणतो इनहेरिटेड. काही करावं लागत नाही, काही करावं लागत नाही आपल्याला, त्या कॅरेक्टर बाय बर्थ मिळालेल्या आहेत. जसं तुम्हाला रडायला कोणी शिकवलंय का? या स्टाईलनं या प्रसंगाला रडावे कोणी शिकवलंय का? नाही. बाय बर्थ मिळालेला आहे. जन्म झाला की पहिला कार्यक्रम रडण्याचाच आहे. परंतु सायकल चालवायला स्वतः शिकलेलो आहोत आपण. मोटरसायकल चालवायला, मोठं वाहन चालवायला, एरोप्लेन चालवायला, त्याचबरोबर पोहायला स्वतः आपण शिकलोय. म्हणजे त्या कॅरेक्टर ॲक्वायर्ड झाल्या आणि त्या आपल्या पुरत्या मर्यादित राहणार. आपल्याला पोहायला येतंय म्हणून आपल्या मुलाला मुलीला पोहायला येणार आहे का? नाही. त्याला शिकवावं, स्वतः शिकावं लागणार, ट्रेनिंग घ्यावं लागणार. सो इन दी ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स आर नॉट इनहेरिटेड. हे सत्य आहे. लॅमार्क आपल्या थिअरीमध्ये जिराफचं एक्झाम्पल देतो. तो आपल्या थिअरीमध्ये जिराफचं एक्झाम्पल कशा पद्धतीनं देतो बघा. तो म्हणतो सुरुवातीला शॉर्ट नेक असलेले जिराफ होते आणि फूडही सहजासहजी अवेलेबल होतं. नंतर फूड उंचीवर जसं जसं गेलं, डेझर्ट कंडिशन निर्माण झाली, फूड उंचीवर गेलं, यांनी आपली नेक स्ट्रेच केली. पहिल्या पिढीमध्ये थोडी लांब झाली मान, पुन्हा पुढच्या पिढीमध्ये आणखी स्ट्रेच केली, आणखी लांब झाली, पुढच्या पिढीत आणखी लांब, पुढच्या पिढीत आणखी लांब. अशा प्रकारे लॉंग नेक असलेले जिराफ बनले. सो इव्होल्युशन ऑफ यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन मध्ये acquired characters बघा. डेव्हलप बाय यूज अँड डिसयूज. लॉंग नेक ऑफ जिराफ इज ड्यू टू कंटिन्युअस इलॉंगेशन ऑफ टू forage leaves on tree. This is acquired character was inherited in next generation. असं शक्यच नाही. अशा पद्धतीनं इव्होल्युशन शक्य नाही. आणि त्याचबरोबर डिसयूज ऑफ ऑर्गन, डिसअपिअरन्स ऑफ लिम्स इन स्नेक, असं होणं शक्य नाही. तर ही थेरी डिस्कार्ड केली गेली. ही थेरी डिस्कार्ड केली गेली. This theory was eliminated out because it is proved that characters are inherited only through genes. फक्त जीन्स मधून त्या कॅरेक्टर पुढच्या पिढीमध्ये जात असतात. त्याच्यानंतर पुढची थेरी आली, थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. चार्ल्स डार्विन यांनी HMS बीगल नावाच्या या शिप वरती, या डार्विनने HMS बीगल या शिप वरती 20 वर्ष प्रवास केला. गॅलापागस आयलँड्स जे अमेरिकेच्या बाजूला आहेत त्या बेटांवरती आणि अन्य ठिकाणी 20 वर्ष प्रवास केला आणि निसर्गामध्ये जे जे ऑब्झर्वेशन्स त्याला करता आले ते त्यांनी ऑब्झर्वेशन केले आणि त्यातून काही कन्क्लुजन मांडले. ते आपल्या पुस्तकामध्ये लिहिले आणि त्यालाच आपण आज ओळखतोय डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. वॅलेस त्यालाच म्हणतो सर्वायवल ऑफ फिटेस्ट. वॅलेस त्यालाच म्हणतो सर्वायवल ऑफ फिटेस्ट. काय थेरी आहे या डार्विनची? अगोदर आपण सविस्तर डार्विनची थेरी डिस्कस करू.
डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विनच्या थेअरीमध्ये त्यांनी 5 महत्वाचे ऑब्झर्वेशन्स आणि फॅक्ट मांडलेले आहेत. पहिलं ऑब्झर्वेशन आहे ओव्हर प्रोडक्शन, or it is also called as prodigality of production. Prodigality of production. सेकंड यामधलं ऑब्झर्वेशन आहे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. थर्ड variations. Fourth, natural selection. And fifth, origin of new species. 5 महत्वाचे ऑब्झर्वेशन आणि कन्क्लुजन डार्विननं आपल्या थेअरीमध्ये मांडलेले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार बघूया वन बाय वन प्रत्येक कन्सेप्ट काय सांगतो ते. प्रोडॅगिलिटी ऑफ प्रोडक्शन किंवा ओव्हर प्रोडक्शन प्रत्येक स्पीसीज मध्ये फार मोठं पोटॅन्शियल आहे ब्रीडिंग करण्याचं, रिप्रोडक्शन करून नवीन इंडिव्हिज्युअल बनवण्याचं. त्यालाच म्हणतो प्रोडॅगिलिटी ऑफ प्रोडक्शन. जसं समुद्रामध्ये सी अर्चिन असेल, oyster animal असेल, they produces millions of eggs at a time. एका वेळी लाखो अंडी घालतात हे ॲनिमल्स. जर सगळे फर्टिलाइज झाले आणि प्रत्येकापासून नवीन इंडिव्हिज्युअल बनले तर या अर्थचा सरफेस काही वर्षात एका स्पीसीजनं ॲक्वायर करण्याची क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे. त्यालाच आपण म्हणतो प्रोडॅगिलिटी ऑफ प्रोडक्शन, ओव्हर प्रोडक्शन. प्रचंड मोठी क्षमता आहे. स्लो ब्रीडर जर पाहिला एलिफंट, एक एलिफंटची पेअर 750 वर्षापर्यंत ब्रीडिंग करून त्यांचे प्रोजेनीज पाहिल्या तर त्यांच्यामध्ये 19 मिलियन प्रोजेनीज बनवायची क्षमता आहे. तेव्हा प्रत्येक स्पीसीज मध्ये फार मोठी क्षमता, पोटॅन्शियल आहे नवीन इंडिव्हिज्युअल बनवण्याचं. त्यालाच आपण ओव्हर प्रोडक्शन किंवा प्रोडॅगिलिटी ऑफ प्रोडक्शन म्हणतो. जरी एवढी कॅपॅसिटी प्रत्येक स्पीसीज मध्ये असली तरी कन्क्लुजन काय, एवढं मोठं पॉप्युलेशन कुणाचं वाढतं का? नाही वाढत. देर इज अ प्रोडॅगिलिटी ऑफ प्रोडक्शन बट स्टिल population of every species remains more or less constant. This is the conclusion. जरी एवढी मोठी कॅपॅसिटी सर्वांची असेल तरी सुद्धा प्रत्येक स्पीसीजचं पॉप्युलेशन कॉन्स्टंट राहतं. याचं कारण काय? स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. प्रत्येक ऑर्गॅनिझम आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी तो स्ट्रगल करत असतोच. स्ट्रगल 3 टाइपचा आहे. इंट्रा स्पेसिफिक स्ट्रगल,
एका स्पीसीजच्या 2 मेंबर मध्ये नीड सेम असतात, त्यामुळे एका गोष्टीसाठी असणारा स्ट्रगल म्हणजे इंट्रा स्पेसिफिक स्ट्रगल ऑफ 2 डियर्स फॉर अ ग्रास साठी 2 डियरचा संघर्ष इंट्रा स्पेसिफिक आहे. 3 लाख विद्यार्थी परीक्षेसाठी मेडिकल सायन्सच्या ऍडमिशनसाठी स्ट्रगल करतात, पण 2,500-3 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. सो देर इज अ कीन कॉम्पिटिशन इन ऑर्गॅनिझम इन इंट्रा स्पेसिफिक स्ट्रगल. सेकंड इज इंटर स्पेसिफिक स्ट्रगल. आपला जसा आपल्या स्पीसीजच्या मेंबर्स बरोबर स्ट्रगल आहे, त्याचप्रमाणे दुसऱ्या स्पीसीजच्या मेंबर्स बरोबर सुद्धा आपला स्ट्रगल आहे. इंटर स्पेसिफिक स्ट्रगल त्याला आपण म्हणतो. डियर आणि हॉर्स या 2 वेगळ्या स्पीसीज आहेत, पण ग्रास साठी यांचा असणारा स्ट्रगल म्हणजे इंटर स्पेसिफिक स्ट्रगल. त्याचबरोबर प्रत्येक स्पीसीज एन्व्हायरमेंट बरोबर पण स्ट्रगल करते. एन्व्हायरमेंटल स्ट्रगल त्याला म्हणायचं. प्रत्येक जण एन्व्हायरमेंट बरोबर स्ट्रगल करतोच. जे त्यामध्ये चेंजेस बदलत्या परिस्थितीप्रमाणे करू शकतात तेवढेच जगतात, बाकीचे डिस्कार्ड केले जातात. सो देर इज अ प्रोडॅबिलिटी ऑफ प्रोडक्शन, देर इज अ हाय रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल्स, बट स्टिल population of every species remains more or less constant due to struggle for existence. या स्ट्रगल मुळे बरेचसे मारले जातात आणि फार थोडे जगतात आणि त्यामुळेच तर पॉप्युलेशन प्रत्येकाचं मोर ऑर लेस कॉन्स्टंट राहतं. थर्ड कन्सेप्ट त्यांनी मांडलेला आहे व्हेरिएशन्स. Difference between members of same species are called as variations. एका स्पीसीजच्या मेंबर्स मध्ये जे डिफरन्स आहे त्यालाच आपण म्हणतो व्हेरिएशन्स. निसर्गानं सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसनं प्रत्येकाला वेगळं बनवलंय. प्रत्येक जण युनिक आहे. आपल्यासारखं दुसरं कुणी असणं शक्य नाही आहे. 100% कुणी असणं शक्य नाही आहे. तर प्रत्येकाला वेगळं बनवण्याचा प्रयत्न आहे निसर्गाचा. पण वेगळं बनवायचं तर थोडं थोडं वेगळं बनेल ना. जसे आपले समजा 10,000 लोकांचे चेहरे आपण ऑब्झर्व केले तर प्रत्येकाच्या चेहऱ्यामध्ये पार्ट तर तेच आहेत, परंतु तरीही थोडा 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 प्रत्येकात फरक दिसेल व्हेरिएशन मुळे. आपल्या क्लोज रिलेटिव्हचे चेहरे जरी एकत्र आपण जर चार्ट मध्ये किंवा फोटोग्राफ मध्ये पाहिले तरी प्रत्येकामध्ये फरक थोडा 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 पाहायला मिळतो. व्हेरिएशन्स. Variation is a raw material of evolution. जेवढे व्हेरिएशन जास्त तेवढं इव्होल्यूशन फास्ट. असाच त्याचा नियम बनला. व्हेरिएशन्स आर ऑफ 3 टाइप्स लाईक फेवरेबल व्हेरिएशन्स. Second, harmful variations. Third, neutral variations. जे व्हेरिएशन त्या स्पीसीजला नवीन एन्व्हायरमेंट मध्ये जगण्यासाठी फिट करतात, फायदेशीर असतात, त्यांना म्हणायचं फेवरेबल व्हेरिएशन्स. जसं
टेम्परेचर वाढलं की आपल्याला घाम येतो, हे फेवरेबल व्हेरिएशन आहे. ते या नेचरमध्ये जगण्यासाठी आपल्याला फिट करणारं व्हेरिएशन आहे. पण काही व्हेरिएशन मुळे जगणं कठीण होतं, त्यांना हार्मफुल व्हेरिएशन म्हणतो. अँटल्स ऑफ डिअर, काही काही हरणांमध्ये, काळविटांमध्ये आपण पाहतो शिंग, शिंगाला शिंग, शिंगाला शिंग, शिंगाला शिंग, ब्रँचेस भरपूर शिंगाच्या दिसतात, त्यांना आपण म्हणतो अँटल्स ऑफ डिअर. आणि भांडण करणे हा तर प्राण्यांचा मूळ स्वभाव आहे. आता आपण भांडण करतो सोडवायला किती जण आहेत बघून, जेवढे सोडवायला जास्त, भांडण मिटवायला जास्त, तेवढा भांडणाचा जोर आपल्याला जास्त येतो. ठीक आहे, आपला विषय वेगळा आहे. पण जे असे दोन डिअर्स जर एकमेकाबरोबर भांडण करायला लागले तर दूरवरनं येणार आणि टक्कर लागणार. आता टक्कर लागल्यावर त्यांचे अँटल्स एकदम पॅक होणार आणि दोघंही सेपरेट होऊ शकणार नाहीत. त्यामुळं दोघंही मरणार. अनफेवरेबल व्हेरिएशन. आणि न्यूट्रल म्हणजे फायदाही नाही, नुकसान पण नाही. न्यूट्रल व्हेरिएशन. तर व्हेरिएशन्स अतिशय महत्वाचे आहेत इव्होल्यूशनच्या प्रोसेसमध्ये. हे डार्विननं सांगितलं. बट ही वॉज अनएबल टू एक्सप्लेन द कॉजेस ऑफ व्हेरिएशन. दिस इज द ड्रॉबॅक ऑफ डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. त्यानंतर पुढचा कन्सेप्ट त्यांनी मांडला, नॅचरल सिलेक्शन. थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. त्यामुळेच तर म्हणतोय आपण नॅचरल सिलेक्शन. अकॉर्डिंग टू धिस थेअरी, nature acts as a selecting force which select the individuals better adapted in changing climatic condition, and those who are unable to change according to changing climatic condition, nature can be discarded. बदलत्या परिस्थितीप्रमाणे जे कोणी आपल्यामध्ये बदल करू शकतात त्यांच्या फेवरमध्ये नेचर राहतं, आणि जे बदल करू शकत नाहीत त्यांना नेचर डिस्कार्ड करणार. जसं आपण एक्झाम्पल कितीही पाहू शकतो. आपल्याला माहिती आहे देर आर टू टाइप्स ऑफ प्लांट्स लाईक सेल्फ पॉलिनेटेड अँड क्रॉस पॉलिनेटेड. आता सेल्फ पॉलिनेटेड मध्ये व्हेरिएशनचे चान्सेस निग्लिजिबल आहेत, पण क्रॉस पॉलिनेटेड प्लांटमध्ये व्हेरिएशन मोठ्या प्रमाणावर होतात. त्यामुळं इव्होल्यूशन होतं. नेचर नेहमी क्रॉस पॉलिनेटेड प्लांटच्या फेवरमध्ये राहणार. सेल्फ पॉलिनेटेड प्लांट हळूहळू डिस्कार्ड केले जातील. एखाद्या शहरामध्ये बातमी आली उष्माघाताचे 5 बळी. आता 10 लाख लोकसंख्या आहे, त्यापैकी 5 लोकांनाच उष्माघाताचा बळी का ठरले? कारण बदलत्या टेम्परेचर प्रमाणे त्यांचं शरीर ॲडजस्ट होऊ शकलं नाही. त्यामुळं नेचरनं त्यांना डिस्कार्ड केलं, आणि ज्यांनी बदल परिस्थितीप्रमाणे केले त्यांना नेचरनं सर्वायवलचे चान्सेस दिले, म्हणजे जगण्याची संधी त्यांनी दिली. सो नेचर ॲक्ट्स ॲज अ सिलेक्टिंग फोर्स. याला आपण नॅचरल सिलेक्शन म्हणतो. आणि वॅलेस यालाच काय म्हणतो? वॅलेस called it as survival of fittest. जे बदलत्या परिस्थितीप्रमाणे आपल्यामध्ये बदल करणार ते सर्वाइव्ह होण्यासाठी फिट होतात. दे आर मोर अँड मोर फिट फॉर सर्वायवल असं वॅलेस म्हणतो. अँड लास्ट कन्सेप्ट इज it is origin of
न्यू स्पीसीज. आता एका स्पीसीज मध्ये बदल होऊन नवीन स्पीसीज कशी तयार होते हे डार्विननं एक्सप्लेन केलेलं आहे. समजा पहिलं जनरेशन आहे. या पहिल्या जनरेशन मध्ये गॅमेट तयार होताना मियोसिस डिव्हिजन होते आणि त्यामुळं पहिल्या जनरेशन मध्ये जे रिकॉम्बिनेशन दोन्ही गॅमेट मेल फिमेल गॅमेट मध्ये होणार आणि तेवढे व्हेरिएशन काय होणार सेकंड जनरेशन मध्ये पहिल्या जनरेशनचे 5 होणार व्हेरिएशन रिकॉम्बिनेशन्स आणि प्लस त्यावेळी ऍड होणार. तिसऱ्या जनरेशन मध्ये पहिल्या 2 जनरेशनचे 5 होणार प्लस त्यावेळी तिसऱ्या जनरेशन मध्ये ऍड होणार. चौथ्या जनरेशन मध्ये पहिल्या 3 जनरेशनचे 5 होणार प्लस त्यावेळी ऍड होणार. अशा प्रकारे समजा असं म्हटलं जातं की 25,000 ते 10,000 वर्षापूर्वी आपली स्पीसीज अस्तित्वात आली असावी आणि समजा आपली 1.5 लाखावी पिढी आहे तर 1,49,000 पिढ्या ज्या आपल्या झालेल्या आहेत त्यांचे होणारे व्हेरिएशन आपल्यामध्ये पास झालेत, शिवाय आपल्या वेळी थोडेसे ऍड होणार. अशा प्रकारे व्हेरिएशन इन ईच जनरेशन लीड्स टू adaptation. And adaptation plus adaptation leads to formation of new species. Adaptation leads to formation of new species. अशा प्रकारे एका जनरेशन मध्ये व्हेरिएशन होणार, पुढे पास होणार, ऍड होणार, पासिंग ऍडिंग होणार. ॲडॅप्टेशन अनेक ॲडॅप्टेशनचा एक ग्रुप असा नवीन तयार होणार की जुन्या स्पीसीज बरोबर रिप्रोडक्शन सुद्धा होणार नाही. दॅट बिकम्स न्यू स्पीसीज. अशा प्रकारे डार्विननं आपली थेअरी मांडलेली आहे. बघूया आता इथं कन्सेप्ट काय मांडलेले आहेत. It was based on observations during sea voyage in sail ship HMS Beagle. Alfred Wallace naturalist worked archaeology had came similar conclusions. त्याच्यासारखेच कन्क्लुजन वॅलेसने पण काढलेले आहेत. वर्क ऑफ थॉमस मॅल्थस ऑन पॉप्युलेशन इन्फ्लुएन्स्ड बाय डार्विन. ठीक आहे. Darwinism is based on 2 key concepts: branching descent with modification. It explains that all organisms are modified descendant or previous life forms. पूर्वीच्या सिंपल लाईफ पासून डिसेंट मॉडिफिकेशन होऊन नवीन बनत असतात असं याचं म्हणणं आहे. आणि नॅचरल सिलेक्शन. Nature is a selecting force which select the better individuals adapted in changing climatic condition. बदलत्या परिस्थितीप्रमाणे जे कोणी बदल करू शकतात तेच जगण्यासाठी फिट राहतात असं वॅलेस म्हणतो. जसं इथं एक्झाम्पल बघा. इथं consider the bacterial colony growing on a medium composition was changed. Only part of population can survive under new condition. जर कंपोजिशन बदललं तर काही बॅक्टेरिया जगू शकतात. This variant population outgrows the other appears new species.
जर आपण मीडियम बदललं म्हणजे नॅचरल कंडिशन बदलली तर काहीच जगू शकतात फक्त. इथं जर पाहिलं तर या फोटोग्राफवरून तेच आपल्याला दिसतं. नॅचरल सिलेक्शन मध्ये त्यांनी जे सांगितलं ते मगाशी आपण डिस्कस केलेलंच आहे. हेरिटेबल मायनर व्हेरिएशन्स, ओव्हर प्रोडक्शन, लिमिटेड नॅचरल रिसोर्सेस, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, सर्वायवल ऑफ फिटेस्ट, हे त्याच्या थेअरीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहेच. हेरिटेबल मायनर व्हेरिएशन्स आयदर बेनिफिशियल ऑर हार्मफुल. ओव्हर प्रोडक्शन आपण एक्सप्लेन केलेलं आहे. लिमिटेड नॅचरल रिसोर्सेस नॉट इन्क्रीज्ड इन अकॉर्डिंग्स विथ द पॉप्युलेशन. जशी पॉप्युलेशन वाढेल तसं नॅचरल रिसोर्सेस वाढतात का? नाही, ते मर्यादित आहेत. ते मर्यादित आहेत. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, सर्वायवल ऑफ फिटेस्ट, हे कन्सेप्ट ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहेत. आता जे एक्झाम्पल लॅमार्कनी एक्सप्लेन केलं जिराफचं, तेच एक्झाम्पल यांनी सुद्धा एक्सप्लेन केलं. हे काय म्हणतोय, डार्विन काय म्हणतोय, असतानाच जिराफ दोन प्रकारचे होते. शॉर्ट नेक असलेले जिराफ, लॉंग नेक असलेले जिराफ, दोन्ही प्रकारचे जिराफ एकाच वेळी अस्तित्वात होते. आणि त्यावेळी परिस्थिती चांगली होती, वातावरण ओके होतं, त्यामुळे दोन्ही जगत होते. नंतर सतत दुष्काळ पडत गेला आणि त्यामुळं सहज उपलब्ध होणारं फूड उंच ठिकाणी उपलब्ध व्हायला लागलं आणि मग उंच ठिकाणी उपलब्ध व्हायला लागलं आणि मग ज्यांच्या नेकची उंची म्हणजे वातावरण बदललं, एन्व्हायरमेंट बदललं, ज्यांच्या नेकची उंची ते फूड घेण्यासाठी फेवरमध्ये आहेत, लॉंग नेक असलेले, त्यांनाच उंच असणारं फूड अवेलेबल झालं, त्यामुळं ते जगले. आणि शॉर्ट नेक असलेल्यांना एवढं उंच असणारं फूड मिळालं नाही, घेता आलं नाही, त्यामुळं नेचरनं त्यांना डिस्कार्ड केलं. अशा प्रकारे डार्विन आपल्या कन्सेप्टमध्ये हे एक्झाम्पल एक्सप्लेन करतो.